मायने मी जो माझ्या चड्डीत घुसतायत पोदरीचे. सर्वप्रथम जय भवानी जय शिवाजी महाराज. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे KB विथ कोकण. मित्रांनो, आज आपण तुमच्यासमोर एक भन्नाट, भरपूर दिवसांनी आलो आहे आणि भन्नाट व्हिडिओ घेऊन आलो आहे. कारण कोकणामध्ये ना मासेमारीचे असे विविध प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक प्रकार असा आहे की कांडळ लावून मासे पकडणे. तर आज आपण ना म्हणजे प्रभानवल्ली गाव, आमचं प्रभानवल्ली गाव म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यात प्रभानवल्ली असं गाव आहे आमचं. आणि त्याच्यामध्ये एक फेमस असते म्हणजे माझा काका प्रभाकर पालांडे, पर्वेभाई म्हणून प्रसिद्ध आहे. तो असं म्हणजे मासेमारी ना त्याच्यावर एवढा अनुभव आहे की आम्ही लहानापासून ना मासेमारी करायला गेलो आहे ना, कधीच आम्ही रिकामे हाती परत नाही आलो आहे. म्हणजे मासे मिळतातच. आणि पर्वेभाई नदीमध्ये गेला की म्हणजे हेच असतं, बोलतात ना, बोलतात ते बेडकं, बगळे, मासे, परत त्या वांबी वेंबी सगळ्यांना घाबरून ना थरथर कापायला लागतात, असा पर्याय आहे. तर बघूया आपण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ही नदीकडे जाण्याची पायवाट आहे आणि त्या तुम्हाला दिसतं आहे बघा, ते आपली नदी आले आता या नदीमध्ये आपण मासेमारी करणार आहे. पर्यायी कांडळ लावेल. बघूया आज किती मासे मिळतात. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे जे नदीच्या नितळ बघा, स्वच्छ नितळ पाणी असं हे खोर्निनको धरण आहे वरती. त्या धरणाचं नितळ स्वच्छ पाणी आमच्या नदीमध्ये येतं आहे. पूर्वी अशा नद्या वगैरे आटायच्या, पण आता धरणामुळे पाणी म्हणजे 12 महिने असते. मुकुंद चालके ना, मुकुंद चालके, हां, त्याच्या सोन्याच्या भावज आहेत सगळ्या. बघ दगडे भरतायत. करली तर मुकुंद चालके मला पटकन बोलतो त्याच्यात बघायचं ना. मित्रांनो, तुम्ही बघू शकता स्वच्छ असं नितळ असं पाणी आणि खूप थंड पाणी आहे. कारण का आता सीझन थंडीचा आहे, त्यामुळे पाणी खूप थंड आहे. ना इकडे तू खाली दाखव दे. जायला तिकडून ये जा. कुठं तिकडून ये जा दाखवतो. सॉरी, इथे आरामी किती आहे बघ. कोण? त्या अण्णाच्या दगडी किती खचून भरतोय बघ. ट्रॅक्टर वाला थांब, खाली काय पाय घालशील. इथं धर. मित्रांनो, तुम्ही बघत असाल, जर आपण कांडळीने मासे आपण खोल पाण्यामध्ये पकडत असाल ना, तर ही पद्धत खूप कठीण आहे. कारण का आपल्याला कांडळीचं एक टोक एका गाठापासून दुसऱ्या गाठापर्यंत पोहत घेऊन जायचं आहे, ते पण विशिष्ट पद्धतीने. आणि नंतर मग 25-30 मिनिटांनी जेव्हा कांडळीला मासे लागतील तेव्हा आपल्याला पाण्यामध्ये बुडून ते मासे मारायचे आहेत, कारण का ते पळू नयेत म्हणून. सोड, हलू सोड, सोड, खाली बसू दे, सोड. तुम्हाला दिसतंय बघा, एक जी कांडळीची एक लेअर आहे ना तळाशी बसले आणि एक वरती तरंगते.
एक मारला. असं काय रे केवढा आहे बघ. ए भेटला काय? हो. कुठं दाखव. बंटी जग. हां. ए ओके दगीचा बघ केवढा आहे. जिता हा जिता आहे. जिवंत आहे. एवढा आहे पाणी इथं. कुठे कुठे ठेवली? माहिले मी जो माझ्या चड्डीत घुसत आहेत पोदरीचे. साहिल एक शेंगा ली गुलामा. ते बंटी हा. हे हिनं माझ्या हाताला लावला नाही. अशी देव घेशील. तोंड दाबा. का जिती ठेव. कोण आहे? असेल काय कांढरीचा वाट लावला नंतर. हे बघ गुरपट होते ना ती. मा काय बोलतात तिला ते? शिंगडा. हे बा गप. आता बंटी पहिल्या टायमाला बघितली सोडल्याबरोबर किती डायरेक्ट भेटले रे लगे. पण ती व्यवस्थित बसली पाहिजे. बसत गेली पाहिजे खाली. आई जोडी खाली काटकाय काटका भी. सायला इथे 4 आहेत. काय करू? मारून द्यावा. हे बघ हे बघ. तब 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 खाली पांढरा बघ. ते बघ. आणि उंचाय ना रे. करू काय? उभं नाही राहिलं त्यामध्ये. नाही ना सटकन बाहेर येत नाही. आता मारीत जातो आणि एकदा काढतो. हा. मित्रांनो आमच्या नदीमध्ये सुरमई, बांगडा, पापलेट, बोंबील हे सगळं काय नाही मिळत. फक्त मळे मासे आणि कवले मासे बस एवढंच मिळतं. झेप कुठं आहे ती? सरळ पकड. अरे काय तिच्या आईला. कांडाळ सोडू नकोस. अशी धर. सोडा. धर. थांब त्याला दाखवतो मी.
घे थांब दे परत मासे आहेत ना ते पाठी बंटी तसा बऱ्यात काम तर एक दोन भेटले हे बघा हे लय बारक्या ह्याला काढ धर सायला अरे मी देतो धर हगे हिला हातात दिला भाडबे तुम्ही मासे धरता ना करली कांडाळीन नाही मग भेटरीन धरा तुमची भाडबी आणून कांडाळ फाडला नाही बघा सायला हे धर देठ धर सरळ धर थांब आयजो बंटीचं नशीब म्हणजे भेटत नाही का लगेच मले नाही भेटत माझं मळेच भेटत उशिरा संध्याकाळी तुझं नशीब ह्या घे तिच्या बापाला पण माहिती आहे हो ते तर आहे यायला रे रांड्याचे अडकवला नाही बघ हे लोक तोंड घालतात ना याच्यात तर देवा पुढे किती आहेत बघ किती टाइम झाला आल्या 15 मिनिटं काय घ्या गेला का पिशवीत देठ दे कांडाला भरतो या पोरांना काय माहिती आहे भिजायला लागतं हो कांडा ना रात्रीची भरून येते हा? 10 मिनिटात रात्री कांडाला भरतो 10 मिनिटात टाइम पण नको टाकायचं आणि ग होय अर्धा एक दीड तास एक 10 मिनिटं कशाला अर्धा एक तास सायला तर इकडे दे भैया तुला सायला मासा गेला वाटतं या मिळाला आहे तो मिळाला दे इकडे हे घे त्यांच्याकडे काय रे अजून हाय मग मासा हाय साधारण आहे कुठे सिंगल आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ना नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का असेच चांगले व्हिडिओ ना तुम्हाला नक्की मी घेऊनच येणार प्रॉमिस आहे माझा